हॅलो, नमस्कार. मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे बघा सकाळी सकाळी किती शांत आणि निवांत वातावरण आहे. पाऊस येऊन गेला रात्री खूप सारा आणि ना इथे खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय बघा तुम्हाला इथे. इथे बघा छोटंसं गाईचं वासरू चाललं होतं, त्याच्यासोबत मोक्षूने आधी खेळलं, तेव्हा मी व्हिडिओ वगैरे शूट नाहीत केला. आणि ना इथे सकाळी सकाळी इतकं सुंदर दिसतंय ना दृश्य, एकदम छान वाटते सकाळी सकाळी. ते बघा मोक्षूला कोंबड्या खूप आवडतात बघायला आणि ना तो घ्यायला पण लावतो घरामध्ये, पण आम्ही घेत नाही, मला भीती वाटते म्हणून. तर इथे ना बाहेर घेऊन आलो का त्याला असं गाई वगैरे बघायला छान वाटतं त्याला. तर इथे सकाळी सकाळी जेव्हापासून उठला ना तेव्हापासून तो बाहेर फिरायचं म्हणत होता. तर हे फिरायला तर छान वाटतं, डोळ्यांना तर छान दिसतं असं नजारा, पण ना लहान मुलांसाठी चांगलं नसतं ते. तो ऐकतच नव्हतं, तर इतक्या रडायला लागला सकाळी सकाळी, तर त्याला आम्हाला घेऊनच जावं लागलं. तर इथे बघा आमचं गाव किती सुंदर दिसतंय सकाळी सकाळी, कोणीच नाही, फक्त शांतता आणि ही ग्रीनरी बघा किती छान वाटते. इथे ना सकाळी सकाळी झोपेतून उठलो आम्ही, तसंच घेऊन आलो. आरशात काही बघायला भेटलं नाही, कपाळाला टिकली वगैरे काहीच नव्हतं माझ्या. त्यानंतर लक्षात आलं की आपण व्हिडिओ ते काढून घेतला, पण नंतर कळालं की टिकली वगैरे नव्हती. पण चला म्हटलं आता तसाच. आता मोक्षू रडत होता, राहतच नव्हता घरामध्ये आणि एकटा पण येत नव्हता पप्पांसोबत, मला पण घेऊनच जायचं होतं त्याला. आणि सकाळी सकाळी सगळे झोपलेले होते आणि सगळ्यांना उठवण्यापेक्षा म्हटलं जरा पटकन याला घेऊन जाऊ. तर इथे बघा हॉस्पिटलचं काम चालू आहे गावामध्ये. नाही, हे खूप मोठं आता हॉस्पिटल बनणार आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे. आधी होता छोटा होता, आता मोठा होणार आहे. तर इथे बघा मोक्षूचं थोडंसं फिरवून घेतलं आणि आता घरी घेऊन चाललो आहे त्याला. खूप दिवसापासून व्लॉग घेत नव्हता, कारण मोक्षू ना खूप आजारी पडला त्या दिवसापासून. म्हणजे आम्ही आता याला इथे फिरायला घेऊन आलो ना, त्याच दिवशी संध्याकाळी तो इतका डेंजर आजारी पडला. या वातावरणामुळे त्याला वॉमिट वगैरे व्हायला सुरुवात झाली. दवाखान्यामध्ये वगैरे घेऊन गेलो. आमच्या इथे ना पावसाळ्यामध्ये इकडे मोरसुद्धा येतात बरं का, तर ते पण तुम्हाला एखाद दिवशी नक्की दाखवेल मी व्हिडिओमध्ये. वरती गेलं की सगळीकडे मोरच असतात इथे. इथे बघा सकाळी सकाळी किती शांतता आहे, असं गाडीचा आवाज वगैरे काही नाही. आता इथे मी व्हॉईस ओव्हर करते तेव्हा आवाज येतो, कारण मी घरात आहे त्यामुळे व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर इथे बघा आपला गॅस पण आलेला आहे आणि इथे मी मला दूध गरम करून घेतलं आणि बाकीच्या सगळ्यांसाठी चहा ठेवून दिला. तर इथे चहा पण तयार झाला. त्यानंतर आज ना मी मोक्षला दवाखान्यात घेऊन गेलो, तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. आणि छानपणे ना सगळ्यांसाठी चहा ठेवत होते इथे. आणि एका साईडला मला दूध गरम करायला कुकरमध्ये ना मी मोक्षसाठी दुपारी खिचडी बनवून ठेवली होती. त्याला फिकट खायला लावलं आहे, त्यामुळे त्याला खिचडी बनवली होती आणि आम्हाला इथं भाजी पोळी बनवून ठेवलेली होती. तरी ना इथे मी 2 दिवसापासून कपडे सुकवायला टाकले, कपडे काही सुकत नाही. आमच्या इथे इतकं पाऊस चालू आहे आणि आता तर डायरेक्ट रेड अलर्ट सांगून दिलेला आहे, त्यामुळे तर भीतीच वाटते. बाजार होता आज आमच्या गावाचा, तर आज तर इतकं डेंजर पाऊस आलेला आहे, तर विचारच्या बाहेर. पूर पण येऊन गेला आमच्या गावाला. तर इथे ना मी व्हिडिओमध्ये असं दाखवत होती, मोक्षूनं खूप रडत होता. त्याला मी म्हटलं मी व्हिडिओ काढते, त्याला व्हिडिओ काढलेलं समजतं. व्हिडिओ चालू केला तर लगेच शांत होऊन गेला, रडणं बंद केलं त्याने. माझ्या मते त्याला आता खूप काही समजायला लागलं. तर आता आहे ना तो व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करायला जेव्हा मी लागली ना तेव्हा रडणं वगैरे बंद करतो आणि छान बोलायला लागला. पण आता इंग्लिशमध्ये सगळं सांगायला लागला, हेड कुठे, नोज कुठे, अवर बॉडी म्हणजे विचारलं का बरोबर सांगतं तर सगळं. तर मला तर बघून खूप आनंद होतो, म्हणजे 2च वर्षाचा आहे, त्याच्या मनाला खूप मेमरी खूप तेज आहे त्याची. आणि कौतुक वाटतं जेव्हा आपले मुलं काही करून दाखवतात तेव्हा. तर इथे ना त्याचे पप्पा आले होते, त्या गाडीचा आवाज ऐकून तो आहे ना मला सांगत होता पप्पांची गाडी आली भो म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ आज नक्की सांगा मला. बाय बाय.